हॅलो नमस्कार. आज आहे 10 तारीख. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे माझ्या सर्व ताईंना, मावशींना, काकूंना, सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे सकाळी सकाळी जरा मी कुंडांचं काम करते, कारण 1-2-3 दिवस आम्ही बाहेर होतो ना, मग ह्या कुंडीवरती जरा जास्तच पायाच्या पानांवरती ना जरा जास्त धूळ येऊन बसली होती. मग म्हटलं चला तिला थोडंसं क्लीन करू, थोडासा वेळ आहे तर. मग तिला झालेलं आहे आम्हाला 2 वर्षापूर्वी, आणि आणलं तेव्हा ते फार छोटं होतं, एकच कांडी होती त्याला ही अशी, परंतु आता ते बऱ्यापैकी वाढले आणि खूप सुंदर झालं. आणि मेन म्हणजे ना, त्याला जेव्हा आणलं ना, आणल्यापासूनच त्याला बिसलरीच्या पाण्याची सवय. म्हणजे आम्ही बिसलरीचं पाणी उरलं की ते त्याला टाकत जायचो. त्याला त्याच पाण्याची सवय मेन म्हणजे. आणि ना कुंड्यांमध्ये ना, आपण काल परवा गावाकडे ज्या कुंड्या लावल्या होत्या ना, तेव्हा आपण गांडूळ खत तयार केलं होतं ना, मग थोडंसं आणलं होतं ते खत वगैरे. मग गांडूळ खत वगैरे, शेणखत असं मिक्स करून जी माती तयार केली होती ना आपण, तर मग ते आणलं होतं मी इथे. 1-2 झाडांना टाकलं ते. मग आता जरा छान असे टवटवीत झाले सगळे झाडं. हे पण रोपटं आपण तिकडनंच आणलं होतं. बाहेर आपल्याकडे असे दगड वगैरे नाही आहे ना, म्हणून मग थोडंसं खाली टाकायला एक पंती फोडली. तू लावलं पण छान कुंडीत बसलंय ना, छान झालंय ना कुंडीमध्ये. आता बघू, पण छान वाटतं ते. आज वटपौर्णिमेचं म्हटलं चला एक छानसं एखादं रोपटं तरी लावावं असं वाटलं होतं, म्हणून म्हटलं चला आज वटपौर्णिमेचं आपण एक छोटंसं रोपटं लावलंय. कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. काय करते मम्मी? ऑनलाईन मीटिंग चालू आहे माझी, आणि ती संपली की मग येते मी. कुठे जायचंय बाहेर? हो जायचंय ना. ठीक आहे, मीटिंग संपली की आपण. आणि ना मग दोघींना बाहेर पण जायचं होतं, थोडीशी गडबडच झाली. आणि तेवढ्या वेळात आहे ना, बाहेर एक फिरते व्यापारी जे असतात ना, दुकानदार, ते आलेले होते. मग आम्ही त्यांच्याकडे काही वस्तू घेतल्या. थोडा आणि हा हार्ड आहे का चॉईस? थोडं नॉर्मल जी किंचित फरक जास्त नाही तर हा एक साधवाला त्याचे दाते थोडे लांब शूटिंग चालू असं आहे का? भांड्याची जाळी आपल्याकडे. आज फिरते व्यापारी आलेले आणि आपण थोडी शॉपिंग केली त्यांच्याकडे. काहीतरी हे युनिक दिसलं. भांड्यांची जाळी आहे, ट्राय करून बघू आपण कशी आहेत ती. आणि पाणी गळून दे ना. फिरते व्यापारी आपल्याकडे आले होते बाहेर, आणि मला आहे ना ही जाळी घ्यायची होती छानशी, कारण आधीची जाळी खराब झाली होती. ते जरा अशा तारा निघाल्या होत्या ना, मग ते त्रास व्हायचा त्याचा, म्हणून मला ही जाळी घ्यायची होती खरं तर. म्हणून मग मी त्यांच्याकडनं जाळी ते घेतलं, पण मला काही गोष्टी वेगळ्या वाटल्या ना, मग त्याही घेतल्या मी. ही भांडे घासायची जाळी आहे. त्यांनी सांगितलं की छान निघतात भांडे आणि वापरून बघा, म्हणून मग आपण ह्या 2 घेतल्या. 30ला मी 2 घेतल्या ह्या. आणि ही एक अशीच जाळी मेहंदी काय रांगोळी वगैरे काढायला, असं काही असलं की रांगोळी वगैरे काढायला आपण तिचा वापर करू, म्हणून अशी घेतली आहे मी. त्यानंतर कुंड्या घेतल्यात, 2 कुंड्या प्लास्टिकमध्ये. बऱ्याचशा मोठ्या आहेत, कारण मोठे जर रोपं लावायचे असेल ना, मोठ्या रोपांसाठी घेतल्यात मी. मोठे मोठे झाडं छान होतील त्याच्यामध्ये. माझ्याकडे फार झाडं नाही आहे, लिमिटेड झाडं आहेत. आणि माझं चाललंय थोडंसं
घेऊयात आपण. आणि हा छोटासा ब्रश. कधी कधी असे फिरते व्यापाऱ्यांकडे पण काही गोष्टी छान मिळतात आणि मी त्या आज पहिल्यांदा ट्राय केले. हा आजचा माझा लूक आहे. वटपौर्णिमेसाठी ज्यावेळेला आपण व्रत करतो ना त्यावेळेला नवीनच वस्त्र परिधान करायचं असतं, म्हणून मग मी आज नवीन साडी परिधान केलेली आहे. आमच्या इथे जवळच वडाचं झाड होतं, मग मी तिथं पूजेसाठी गेले. आणि पूजेचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ही पूजा का केली जाते, कशासाठी केली जाते. तर सती सावित्रीने तिच्या नवऱ्यासाठी ही पूजा केलेली होती. आणि आपण सुद्धा त्याच वडाच्या झाडाजवळ जाऊन ही पूजा करून आपल्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो यासाठीच आपण ही पूजा करायला जात असतो. आणि ना इथं जवळच आमच्या तिथे घाटन देवीचं पण छोटंसं मंदिर होतं. मग तिथेही मी ओटी वगैरे भरली देवीची आणि पूजा केली. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.